साताऱ्यामध्ये भोपळाही फोडता आलेला नाहीये, त्यामुळे त्यांचा दारुण पराभव म्हणावा लागेल। आणि दुसरीकडे साताऱ्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीनं आणि त्यासोबतच शिवसेनेनं मोठी मुसंडी मारलेली आहे। सांगलीच्या करंजे गणामधून सेनेचे पांडुरंग खोत विजयी झालेले आहेत। सिंधुदुर्गच्या आडेली गटामधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या विजय नाईक हे विजयी झालेले आहेत आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष हे आडेली गटातून पराभूत होताना दिसतात। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही भाजपनं जोरदार मुसंडी मारली। नितेश राणे आणि त्यासोबतच नारायण राणे यांचा हा मोठा विजय मानला जातोय। कोकणाचा आपण विचार करतोय, कोकणामध्ये भाजप शिवसेना बऱ्यापैकी मुसंडी मारताना आपल्याला दिसते आणि त्याच कोकण पट्टीला लागून असलेला पश्चिम महाराष्ट्रासारखा जिल्हा, जो पश्चिम महाराष्ट्राचा जिल्हा किंवा पश्चिम महाराष्ट्र हा भाग राष्ट्रवादीच्या राजकारणासाठी प्रसिद्ध आहे। पण त्याच पश्चिम महाराष्ट्रातले दोन महत्त्वाचे जिल्हे सातारा आणि कोल्हापूर, इकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आलेला नाहीये, शून्य जागा आहेत। त्यामुळे एक अत्यंत विचार करण्यासारखी गोष्ट आहे। धाराशिव मधला आपण विजय पाहतोय। जिल्हा परिषद अणदूर गट जितेंद्र कानडे ठाकरेंच्या शिवसेनेचे विजयी झालेले आहेत। पुणे जिल्हा परिषद पारगाव जरकारावाडी विवेक वळसे पाटील राष्ट्रवादीचे विजयी झालेले आहेत। मोहिनी खोत भाजपच्या विजयी झाल्या आहेत सांगली जिल्हा परिषद बागणीमधून। धाराशिव जिल्हा परिषद तेर अर्चना पाटील भाजपच्या विजयी झालेल्या आहेत। धाराशिव जिल्हा परिषद जवळा धनंजय सावंत भाजपचे विजयी झालेत। रायगडच्या पाली देवत गटावरती भाजपनं झेंडा रोवलेला आहे। अलिबागच्या चौल गटातून शिवसेनेचे सचिन राऊळ विजयी झालेत। रायगड जिल्ह्यातले आपण निकाल पाहत होतो, तर सिंधुदुर्गात आडेली गटातून ठाकरेंच्या सेनेचे विजय नाईक विजयी झालेत। रायगडच्या पाली देवत गटावरती भाजपनं आपला झेंडा रोवलाय, तर अलिबाग चौल गटातून शिवसेनेचे सचिन राऊळ हे विजयी झालेले आहेत। कोकणामध्ये भाजप आणि शिवसेनेनं आपली सत्ता ही कायम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। बऱ्यापैकी जागा, बऱ्यापैकी विजय हा शिवसेना भाजप युतीचा होताना आपल्याला पाहायला मिळतोय। तर पश्चिम महाराष्ट्राचा आपण विचार करत होतो माधवी, की शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात होता। पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवारांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे असं म्हटलं जातं। पण त्याच पश्चिम महाराष्ट्रातले दोन महत्त्वाचे जिल्हे सातारा आणि कोल्हापूर, या दोनही जिल्ह्यांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आलेला नाहीये आणि दुसरीकडे मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बऱ्यापैकी पसंती आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे कोल्हापूरचा विचार केला तर भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी बऱ्यापैकी सारख्या आकड्यांवरती आहे। 10-10 जागांवरती विजयी झाले, त्यांचा विजय झालाय। रायगड जिल्हा परिषद थळगटातून मानसी महेंद्र दळवी शिवसेनेच्या विजयी झालेल्या आहेत। तर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कोलगावमधून मायकल डिसोजा अपक्ष विजयी झालेले आहेत। सोलापूर जिल्हा परिषद चपळगावमधून शांभवी कल्याण शेट्टी भाजपच्या विजयी झाल्या आहेत। सोलापूर जिल्हा परिषद चपळगाव सागर कल्याण शेट्टी भाजपचे विजयी झालेत। सोलापूर पंचायत समितीचा निकाल होता तो। सोलापूर जिल्हा परिषद दहीगाव संस्कृती रामसातपुते भाजपच्या विजयी झालेल्या आहेत। भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले नडगाव तर्फे बिडवारी जिल्हा परिषद रायगड विजयी झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद वडोद बाजार मंगेश साबळे शिवसेनेचे पराभूत झालेले आहेत। तर काही पराभूत दिग्गज कोण कोण पराभूत झाले आपण पाहतोय। जीवन जानकर, उत्तम जानकर यांचे पुत्र आहेत, त्यांचा पराभव झालेला आहे। त्यांना संस्कृती सातपुते यांनी पराभव त्यांचा केलेला आहे। त्यामुळे राम सातपुते विरुद्ध उत्तम जानकर अशी निवडणूक होती। एका दृष्टीनं समशेर वरपुडकर भाजपचे उमेदवार सिंगणापूरमधून, तर त्यांचाही पराभव झालेला आहे। वरपुडकर घराण्याला मोठा धक्का बसलेला आहे, कारण 5 पैकी त्यांचे 4 उमेदवार पराभूत झालेत। वरपुडकरांचा एक पुतण्याच विजय झालेला आहे। सोनल देशमुख ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार होत्या। परभणी जिल्हा परिषद झरीमधून त्याही पराभूत झालेल्या आहेत। तर परभणीच्या दैठणामधून आता प्रेरणा वरपुडकर या देखील पराभूत झालेल्या दिसतात। त्यामुळे वरपुडकर घराण्यासाठी, वरपुडकरांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। रायगडच्या पाली देवत गटावर भाजपने झेंडा रोवलेला आहे। अलिबाग चौल गटामधून शिवसेनेचे
सचिन राऊळ हे विजयी झालेले आहेत. खरं तर आपण एकूण आकडेवारी जर पाहिली तर त्या तत्पूर्वी अब्दुल सत्तारांचे पुत्रही विजयी होताना दिसतात. घराणेशाहीवरही बोलायला पाहिजे, कारण या निवडणुकीमध्ये मोठ्या नेत्यांचे, आमदारांचे, खासदारांचे पुत्र असो, पत्नी असो, त्यांच्या घरातील कुठल्या तरी सदस्याचा विजय होताना दिसतोय. म्हणजे घराणेशाहीतून जास्तीत जास्त उमेदवारी देण्याकडे सर्व पक्षांचा कल होता. जी भाजप कायमच घराणेशाहीवरून काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका करत होती, त्याच भाजपमधून मोठ्या संख्येनं घराणेशाहीवर आधारित असे उमेदवार दिले होते किंवा मोठ्या मोठ्या नेत्यांच्या घरामध्येच उमेदवारी देण्यात आलेली होती. खरं तर महानगरपालिकेमध्ये भाजपनं तो कटाक्ष ठेवलेला होता की मोठे जे प्रस्थापित नेते आहेत त्यांच्या घरात त्यांच्या मुलांना नव्यानं उमेदवारी मिळणार नाही. मात्र जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपनं काही तो रूल तसाच ठेवला नव्हता आणि घराण्यात आणि मोठ्या नेत्यांच्या घरात उमेदवारी दिलेली होती आणि यापैकी बऱ्यापैकी उमेदवारांचा विजय होताना दिसतोय. तर त्यावरूनही अर्थात विरोधक आता टीका करतीलच, मात्र आपण पाहतोय भाजपला त्यामध्ये यश मिळतंय. एकूण जर आकडेवारी पाहिली तर भाजपची वाटचाल आता 200 कडे सुरू आहे. 731 जागांपैकी 498 जागांचे कल हाती आलेले आहेत आणि त्यापैकी 185 जागांवर भाजपनं मुसंडी मारली आहे, तर शिंदेच्या शिवसेनेनं 107 जागांवर मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादी 97 जागांवर पोहोचली आहे. काँग्रेसनं त्याही परिस्थितीमध्ये बऱ्यापैकी चांगली कामगिरी दाखवलेली आहे, कारण काँग्रेसचे 42 जागांवर उमेदवार विजयी झालेले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे 26, राष्ट्रवादीचे 15 आणि इतर 26 उमेदवार विजयी होताना दिसतात. तर धाराशिव जळकोट झेडपी गटातून काँग्रेसचा उमेदवार विजयी झालेला आहे. काँग्रेसच्या प्रतीक्षा सुरवसे या विजयी होताना दिसतात. तर धाराशिव जळकोट झेडपी गटातून काँग्रेसचा उमेदवार विजयी झालेला आहे. काँग्रेसच्या प्रतीक्षा सुरवसे या विजयी होताना दिसतात. जिल्हा परिषद सोलापूरमध्ये नेमकं काय चित्र आहे आपण पाहतोय, तर भाजपनं 21 जागांवर मोठा विजय मिळवलेला आहे. सोलापूरचं चित्र तर अगदी आपल्याला स्पष्ट दिसतंय. भाजपनं एक हाती इथे सत्ता मिळवलेली आहे. शिंदेच्या शिवसेनेला 4 जागा जिंकता आलेल्या आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 9 जागा, मात्र महाविकास आघाडीला सोलापूरमध्येही भोपळा फोडता आलेला नाहीये. तर साताऱ्यासारखं चित्र आपल्याला सोलापूरमध्ये पाहायला मिळतंय आणि इतर पक्षांच्या 4 जागा निवडून आलेल्या आहेत. यावेळी